पावसाला सुरुवात झाली की घरात सर्वांना गरम गरम असं छानसं काहीतरी तळलेलं खावंसं वाटतं. चला तर मग आज आपण बनवूया मुगाच्या डाळीचे क्रिस्पी असे वडे किंवा मग पकोडे, आणि ते सुद्धा थोडंसं वेगळ्या पद्धतीने. या पद्धतीने तुम्ही जर का मुगाच्या डाळीचे हे वडे बनवले ना, तर तुम्हाला रोजच बनवावे लागतील याची मात्र मी खात्री देते. मी आपल्याला तोडून दाखवते. खूप छान बनतात हे, अगदी मस्त, बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट. पावसाला आता नुकतीच सुरुवात झालेलीच आहे, तर आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. बघूया यासाठी मी काय काय साहित्य घेतलं. घेतली आहे मी 2 वाट्या सालीची मुगाची डाळ. तुम्ही या ठिकाणी बिना सालीची डाळ सुद्धा घेऊ शकता, पिवळी. आणि या डाळीला स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजत घालायचं. तुम्ही अर्धी सालीची डाळ आणि अर्धी पिवळी डाळ सुद्धा घेऊ शकता. यातलीच थोडीशी डाळ मी आता काढून घेतली एका बाउलमध्ये, ही आपल्याला नंतर लागेल. आणि या डाळीमधलं सगळं पाणी मात्र काढून टाकायचं. पाणी थोडं सुद्धा नाही राहिलं पाहिजे. यामध्ये टाकते मी या 4 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. झाकण लावून याला मिक्सरमधून थोडंसं जाडसरच काढून घ्यायचं. मिक्सरमधून अशी ही वाटून घेतली मी. या वाटलेल्या डाळीमध्ये ही डाळ जी आपण साईडला काढून ठेवली होती, ही याच्यामध्ये टाकून द्यायची. पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता ही डाळ आपण एका साईडला ठेवून देऊ. याला लागणारा मसाला तयार करायचा. गॅसवर कढईमध्ये टाकते मी 2 मोठे चम्मच अख्खे धने, 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चम्मच बडीशोप, 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून काळी मिरी. हा मसाला आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे. याला खूप जास्त नाही भाजायचं. या मसाल्यामुळे त्या आपल्या मुगाच्या वड्यांना खूप छान अशी टेस्ट येते. हलकासा हा मसाला भाजून झाला. याची खूप छान अशी सुगंध पण येत आहे. गॅस आता बंद करायचा. खलबत्त्यामध्ये हा मसाला टाकून थोडंसं याला जाडसरच कुटून घ्यायचं, किंवा मिक्सरमध्ये याला पल्स मोडला तुम्ही फिरवा. याला बारीक करू नका. असा जाडसरच हा मसाला कुटून घेतला. हा कुटलेला सर्व मसाला मी याच्यामध्ये टाकते. अर्धा टीस्पून टाकते ओवा. तुम्हाला ओवा नसेल टाकायचा तर तुम्ही इथे हिंग सुद्धा वापरू शकता. 1 टीस्पून घेतला आहे मी लाल तिखट, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 1 कांदा घेतला, त्याला असे लांब उभं कापून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, आवडत असेल तर चौकोनी सुद्धा कापू शकता. आणि वडे छान क्रिस्पी व्हावे म्हणून घ्यायचं आपल्याला 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ. याच्यामुळे काय होईल, वडे छान क्रिस्पी होतील. आणि हा घेतला आहे मी 1 बाउल भरून पालक, स्वच्छ धुवून चिरून घेतला. पालक तुम्ही थोडा कमी जास्त सुद्धा करू शकता, थोडा जास्त घेतला तरी चालतो. पालक पण याच्यामध्ये टाकून द्यायचा. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घ्या. हा घेतला आहे मी 1 बटाटा, त्याला किसून घेतलं. थोडं मोठं मोठंच किसायचं, बारीक किसू नका. आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. यातलं पूर्ण पाणी मात्र काढून टाकायचं आणि ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करू. बटाटा मात्र स्किप करू नका, कारण बटाट्यामुळे तर आणखी खूप छान टेस्ट येते. आणि हे सर्व साहित्य आता हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही फक्त 1 पिंच खायचा सोडा टाकायचा. आणि हा सुद्धा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू, पण हे बॅटर मात्र मग खूप छान असं फेटून घ्या एकाच दिशेला. थोडा सोडा टाकल्यामुळे मी याला पुन्हा एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित. मिक्स केल्यानंतर याचे आपण आता छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊ. तुम्हाला जर असे बॉल्स तयार नसेल करायचे तर तुम्ही आपल्या भज्यांसारखं सुद्धा तळू शकता.
हे असे बॉल्स तयार करून घेतले म्हणजे आपल्याला तळायला पण खूप सोपं पडतं. कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापू द्यायचं, त्याच्यानंतरच आपण हे बॉल्स त्याच्यामध्ये टाकायचे. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच टाकायचे आणि याला मीडियम फ्लेमवर तळायचं. लो फ्लेमवर तळू नका, मीडियम फ्लेमवर तळा. गोल्डन होईपर्यंत हे तळून घ्यायचे. छान असे क्रिस्पी झाले पाहिजे. कलर बघू शकाल आपण किती सुंदर आला आहे याला, हिरवा पालकामुळे. हे वडे तुम्ही जर हाय फ्लेमवर तळले तर ते आतून कच्चे राहतील आणि वरूनच फक्त गोल्डन होतील. आणि लो फ्लेमवर तळले तर ते जास्त तेल पितील. त्याच्यामुळे काय करायचं, याला मीडियम फ्लेमवर तळायचं. आता हे गोल्डन होत आले. हे सर्व वडे आता टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते पण निघून जाईल. अशा पद्धतीने हे सर्व वडे तळून तुम्ही टिश्यू पेपरवर काढून ठेवा. वड्यांसोबत हिरवी मिरची तळायला मात्र विसरू नका.